आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतोय, पनीर हैदराबादी। भाजी बघा किती सुंदर दिसते आहे। ही भाजी तुम्ही तंदुरी रोटी, नान, पराठ्यासोबत खाऊ शकता। एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे। बघू शकता भाजीचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे। भाजीचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे। ही रेसिपी तुम्ही छोट्या मोठ्या पार्टीला बनवू शकता किंवा सणावारालाही बनवू शकता। ही बनवायची मी सोपी पद्धत सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण रेसिपी बनवायला सुरू करूया। आज आपण पनीर हैदराबादी बनवतोय आणि त्याच्यासाठी आपण 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। आता आपण पनीर फ्राय करतोय, त्याच्यासाठी आपण गॅसवर एक तवा ठेवलेला आहे। हा नॉनस्टिक तवा आहे। याच्यात आपण 1 टेबलस्पून तेल टाकून घेतलं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने तेल आपण सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतो आहे, म्हणजे आपलं पनीर खाली लागायला नको। आता आपण त्याच्यावर पनीरचे सगळे तुकडे टाकून घेतलो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। सगळं पनीर आपण आता टाकून घेतले आहे तव्यावर। हलक्या हाताने एक साईड पलटवून घेतोय आपण आणि दुसऱ्याही साईडने याच रंगावर आपण आलटून पलटून गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेतोय। बघू शकता किती छान कलर आलेला आहे। पनीरला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतोय। आता आपण भाजीसाठी मसाला बनवतोय, त्याच्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि 2 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतोय। तेल आपलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा कांदा लांब लांब चिरून असं टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवर व्यवस्थित कांदा 2 मिनिटं आपण परतवून घेतोय। कांदा आता आपला थोडासा नरम झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण गाजरचे 7-8 तुकडे घेतलेले आहे आणि ते टाकून घेतो आहे। मोठ्या मोठ्या साईजमध्ये आपण चिरलेले आहे ते। गाजरला कांद्यासोबत आपण परतवून घेतो आहे। गाजरामुळे मसाला एकदम टेस्टी बनतो। आता त्याच्यामध्ये आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतो आहे आणि अद्रकचे 3-4 तुकडे आपण छोटे छोटे टाकून घेतो आहे आणि अद्रक, लसूण, गाजर आणि कांदा व्यवस्थित आपण परतवून घेतो आहे। 2 ते 3 मिनिटं त्याला कांद्याला सॉफ्ट होऊ देतोय। आणि आता आपला कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे। बघू शकता कसं दिसतो आहे। आता या स्टेजवर आपण त्याच्यामध्ये 3 मिरच्या आहे घेतलेल्या आपण, या कमी तिखट मिरच्या आहे आणि त्याचे मोठे मोठे तुकडे करून टाकून घेतो आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण मिरचीला कांद्यासोबत परतवून घेतोय। अजून 2 मिनिटं आपण हा मसाला व्यवस्थित परतवून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण पालक आहे, त्याचे 7-8 पानं घेतलेली आहे, ती टाकून घेतो आहे आणि कोथिंबीर आहे, ते 2 मोठा चम्मच कोथिंबीर आपण टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर आणि पालकची टेस्ट मसाल्यामध्ये खूपच छान लागते। मीडियम गॅसवर आपण 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेतलेला आहे सगळा मसाला। बघू शकता कसा दिसत आहे। आपला मसाला तयार झालेला आहे। एवढा शिजवायला मला 8 ते 9 मिनिटं लागलेले आहे। आता आपण गॅस बंद करून घेतोय आणि मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि त्याला थंड करून घेतोय। थंड झालेला मसाला आपण मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्सरमधनं फिरवून स्मूथ अशी पेस्ट करून घेतो आहे। आता आपण मिक्सरमधनं मसाला छान वाटून घेतलेला आहे आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे। बघू शकता कसं दिसत आहे। आता आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेतोय। आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण पनीर हैदराबादी बनवायला सुरुवात करत आहे। त्याच्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 4 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये 1 तेजपत्ता टाकून घेतो आहे, 2 विलायची टाकतो आहे, 3 लवंगा टाकतो आहे आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि आपण 1 मिनिट खडे मसाले व्यवस्थित परतवून घेतोय। आपले खडे मसाले आता परतवून झालेले आहेत। त्याच्यामध्ये आपण वाटून ठेवलेला हा जो मसाला आहे तो सगळा टाकून घेतो आहे आणि कमी गॅसवर त्याला आपण व्यवस्थित शिजवून घेतो आहे। 4-5 मिनिटं मसाला कमी गॅसवर व्यवस्थित आपण शिजवून घेतोय। बघू शकता मसाला किती छान स्मूथ झालेला आहे आणि किती छान टेक्स्चर आलंय त्या मसाल्याचं। आता सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे। आपण 4 मिनिटं व्यवस्थित परतवून घेतलेला आहे कमी गॅसवर मसाला। आता आपण 2 चम्मच दही टाकून घेतो आहे। महत्त्वाची टीप आहे की दही घट्ट आणि फ्रेश दही टाकायचं, आंबट दही अजिबात वापरायचं नाही। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि 4 ते 5 मिनिटं कमी गॅसवर आपण व्यवस्थित शिजवून घेतो आहे।
सतत परतवत राहायचं। आता 4 मिनिटं आपण शिजवून घेतलेलं आहे। बघू शकता सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये कोरडे मसाले टाकतो आहे। 1 टीस्पून आपण धनिया पावडर टाकतो आहे। 1/4 टीस्पून आपण हल्दी पावडर टाकतो आहे। 1/2 टीस्पून आपण जिरा पावडर टाकतो आहे। 1/2 टीस्पून आपण काळी मिरी पावडर टाकतो आहे। 1/2 टीस्पून आपण गरम मसाला टाकतो आहे आणि 1/2 टीस्पून आपण किचन किंग मसाला टाकतो आहे। किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला अजून अर्धा चम्मच टाकू शकता तुम्ही। मिक्स करून घेतोय आणि कमी गॅसवर शिजवतोय आपण। 1/2 टीस्पून आपण कसुरी मेथी टाकलेली आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि छान शिजवून घेतोय आपण। बघू शकता ग्रेव्हीचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे आणि त्याचा कलर पण पहा किती सुंदर आलेला आहे। 3-4 मिनिटं आपण कमी गॅसवर शिजवून घेतोय। आता ग्रेव्हीला सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता कोमट पाणी टाकून घेतोय। 1 कप पाणी आपण टाकून घेतोय याच्यात। मसाला आपण नीट मिक्स करून घेतो आहे। तेजपत्ता आपण काढून घेतो आहे आणि कमी गॅसवर भाजी आपण 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतोय। सगळीकडनं ग्रेव्हीला तेल सुटायला लागलेलं आहे। इथपर्यंत शिजवायला मला 10 मिनिटं लागलेले आहे। ग्रेव्ही बघू शकता किती सुंदर दिसते आहे। आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतोय आपण। मीठ आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतोय। आता आपण झाकण ठेवून 1 मिनिट शिजवून घेतोय। आता आपण 10-12 काजू टाकून घेतोय आहे आणि ह्याच्यामध्ये आपण फ्रेश क्रीम 3 टेबलस्पून टाकून घेतोय। तर फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय व्यवस्थित फेटून 3 टेबलस्पून आपण टाकू शकतो ह्याच्यात। फ्रेश क्रीम आपण मिक्स करून घेतोय। फ्रेश क्रीमनी एकदम छान टेस्ट येते आणि क्रीमी टेक्स्चर येतं ग्रेव्हीला। आता आपण याला 1 ते 2 मिनिटं शिजवून घेतोय। आता त्याच्यामध्ये आपलं पनीर जे आहे आपण परतवून घेतलेलं आहे ते फ्राय केलेलं पनीर टाकून घेतो आहे। पनीर आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतो आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे। झाकण ठेवून आपण पनीरला ग्रेव्हीमध्ये 1 मिनिट शिजवून घेतोय। आता 1 मिनिट झालेलं आहे। आपण झाकण उघडून बघतोय। भाजीचा रंग बघा किती सुंदर आला आहे। ग्रेव्हीचं टेक्स्चर पहा किती छान दिसतं आहे। सगळीकडनं तेल सुटलेलं आहे। आपण आता गॅस बंद करतो आहे आणि कोथिंबीरने गार्निश करून घेतो आहे। एकदम टेस्टी पनीर हैदराबादी आपलं तयार झालेलं आहे। त्याचं आता आपण प्लेटिंग करून घेतो आहे। पनीर हैदराबादीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। भाजी बघा किती सुंदर दिसते आहे। रंग पहा तिचा किती छान आलेला आहे। एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।